श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अजाजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्म रुक्मिणीवरा, दीनबंधो पाही माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण, कुडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा, रसभरीत आतला गाभा, टरफला ते महत्वाणी. तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेणे बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मनी, न हाले दृष्टीपासोनी, गजाननाचे रूप ते, जिकडे पाहावे तिकडे भास, हो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीसाची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे हितोगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया, वडिलांपासी बोलावया, छाती त्याची होईना. ऐशारीती चित्ती भले, विचारांचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळीले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती, भवानीराम सन्मती, बाळा तुझी आजवृत्ती कारे झाली चंचळ, चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरुणाजवान, नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असून चिंता तुर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांगा आधी, चोरून पुत्र ठेवी न कधी, गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इत्तमभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले, बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला, तू जो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून या ऐशा क्रिया मिळतीन कोठे पाहावया, पूर्व सुकृता वाचून या होणे न दर्शन अशाचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझं लागून ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस 4 गेले निघून साचार, बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा. गोविंदबुवा टाकईकर होते कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्नचित्त होत असे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराय शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याशी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटा ते पाहून, कृपण जाय हपापोनी, वा चातका ते स्वाती घन, वा मोरासी मेघ दर्शन, किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांशी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, जा जाऊन ओढ्या प्रत तुंबा भरवणी आण पाणी. पितांबर बोले, गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया, पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्यते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तई बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको, नाल्याचे चाण पाडी, आता तुंबा बुडवणी, उगीच ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर, कोठे न त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल, करून हातांचे उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आड विहीर, चिंतावला पितांबर, हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ, खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपीचित्ती चकित झाला. तो म्हणे, ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला, झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का, काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलाला झाले भाऊ.
सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे. खडको दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसोन, काय व्यापारी समजून मजला तू हे आरपीसी. हे नाणे तुमचे व्यवहारी मला ने त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा. श्लोक 11 स्कंधाचा हंसगीतामधील. बुवानी पूर्वार्ध विशद केले. त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली. इतर समर्थांशी साचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यानी श्रोते अतिविनयानी. परी बसल्या जागेपासून मुळीनं महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडी ते झाले कर. कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्यसाच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तो इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे. शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे करायची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गरजून अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले. रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायसे हे निधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले. लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले. चित्ती हर्ष मावेना. आपल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे ऐसे बदले. तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती. बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला. दिनपती असता गेला इकडे बोधसूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूता आलाय ते साक्षात. वृक्षारी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी. पाठावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करायत. तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या. शिवा आराधन प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली. ऐसे आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांचे ठेविले परम भक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड. ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पाहाव्या. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्यास ठेवून तपकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघे जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भाव भेटतो उमापती ऐसा हे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भालाप्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज.
बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी तोन थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर मन मानेला इशारिती. कुणी शिकेकै लाविती, कुणी साबण घेऊन हाती समर्थाते घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाचे या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेडची. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा. तैसी ऐसे वाटले आज आहे सोमवार, मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी करू पारणा. ऐसी मनी इच्छा त्यांनी धरली असे. तो झाला अस्तमान, मावळला असे नारायण. इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधूजे का गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी. इच्छाराम तो घेऊन नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाच्या, नानाविध पक्वानांचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घिवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी ओदण्याच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खाय आता अवघे अन्न, अघोऱ्या न करी अवमान. पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्री न काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे. खडाणून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मन, तिची खोड मोडण्या जाणं आकंठ खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयसी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन, होते कराय संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले लोकालागी सुचविले. आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफसारी. नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालोन महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी. भजनाची या मिशानी गणगण गणात पोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिदान गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला. नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदा न वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्थी गोदातीर वा कुंभ मेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विठेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही. त्याते वार्णिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा.
समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरामती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो, आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत, हेच विनवी जोडोन हात, दासगणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु, शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.